श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा येण्याआधी महिलांनो, घरामध्ये करा ही 5 कामे. घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि घरामध्ये भरभराट येईल. मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लवकरच गुढीपाडवा येत आहे. गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. असे म्हणतात की या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. पण अनेकांना एकच प्रश्न पडतो की गुढीपाडवा येण्याआधी घरामध्ये काय करावे, म्हणजे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी सुद्धा आपल्या घरामध्ये नांदेल आणि घरामध्ये भरभराट येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी घरामध्ये करायची 5 महत्त्वाची कामे. ही कामे अगदी सोपी आहेत, पण त्यांचे परिणाम खूपच चांगले मिळतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बहिणींनो नक्कीच बघा. काम पहिले, घराची स्वच्छता करा. गुढीपाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे याआधी घराची स्वच्छता करायची असते. त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो, ज्या ठिकाणी स्वच्छता असते. महिलांनी गुढीपाडवा येण्याआधी घर झाडून पुसून स्वच्छ करावे. कोपरे आणि देवघर विशेष स्वच्छ करावे. तुटलेले किंवा खराब वस्तू घरातून बाहेर काढाव्यात, कारण तुटलेल्या वस्तूमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. घरात फुटकी घड्याळ किंवा बंद पडकी घड्याळ ठेवू नये. तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ विशेष लक्ष द्यावे. मुख्य दरवाजा स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. काम नंबर 2, देवघर शुद्ध करा. गुढीपाडवा येण्याआधी देवघर स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे असते. देवघरातील सर्व मूर्ती, फोटो स्वच्छ करावेत. नंतरच देवघरात गंगाजल शिंपडावे. अगरबत्ती किंवा धूप लावावा, दिवा लावावा. यामुळे घरातील वातावरण पवित्र होते. महिलांनी खरंच या दिवशी देवघरात बसून ओम श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कमीत कमी 21 वेळा जपावा. यामुळे घरातील अडचणी दूर होतात असे मानले जाते. काम नंबर 3, मुख्य दरवाजावर तोरण लावा. गुढीपाडवा येण्याआधी घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावणे अत्यंत शुभ मानले जाते. आंब्याची पाने सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे शास्त्रात सांगितले आहे. महिलांनी आंब्याच्या पानांचे तोरण लावावे, अत्यंत शुभ मानले जाते. आंब्याची पाने सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे शास्त्रात सांगितले आहे. महिलांनी आंब्याच्या पानांचे तोरण मुख्य दरवाजावरतीच लावावे. तसेच दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढावी. रांगोळीमुळे घरामध्ये देवी लक्ष्मीचा प्रवेश होतो असे मानले जाते. काम क्रमांक 4, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. स्वयंपाकघर हे घराचे लक्ष्मी स्थान मानले जाते. म्हणून गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी स्वयंपाकघर विशेष स्वच्छ करावे. गॅस, स्टोव्ह स्वच्छ करावा. भांडी व्यवस्थित लावावी. धान्याचे डबे स्वच्छ ठेवावे. तसेच या दिवशी घरात गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याला आपल्या इथे पुरणपोळी, श्रीखंड, शेवयाची खीर बनवली जाते. भजे, पापुडी. तर हे तुम्ही सर्व गुढीपाडव्याला नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता आपल्या गुढीला. हे सर्व पदार्थ आपल्या इकडे बनवले जातात. यामुळे घरामध्ये आनंद आणि समाधान वाढते. काम क्रमांक 5, गुढीसाठी तयारी करा. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे अत्यंत महत्त्वाचे असते. गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढीसाठी लागणाऱ्या वस्तू: बांबूची काठी, रेशमी कापड, साखरेची गाठी म्हणजेच ती साखरेची माळ, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, चांदी किंवा तांब्याचा कलश. महिलांनी गुढीपाडवा येण्याआधी या सर्व वस्तू तयार ठेवाव्यात. गुढी उभारताना देवाचे स्मरण करूनच गुढी उभारावी. असे केल्याने घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी नांदते असे मानले जाते.
विशेष गोष्ट सांगायची झाली तर गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी घरात भांडणे, वादविवाद आणि नकारात्मक बोलणे हे टाळावे. कारण नववर्षाची सुरुवात ही सकारात्मकतेने झाली तर संपूर्ण वर्ष चांगले जाते. तसेच शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करावे, वस्त्रदान करावे आणि महत्त्वाचं गाईला चारा द्यावा. मंदिरात जाऊन देवदर्शन घ्यावे. ही कामे केल्याने खरंच पुण्य मिळते. मैत्रिणींनो, गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी केलेली चांगली कामे वर्षभर आपल्याला चांगले फळ देतात. म्हणून गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी ही 5 कामे नक्कीच करावीत. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट येते. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही बरं का. तर ही खास कामे आपण करावीतच, कारण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहील. लवकरच आपला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा येणार आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. आपल्या जीवनात नवीन संधी, नवीन आनंद, नवीन ऊर्जा येते असे मानले जाते. पण अनेक घरांमध्ये एक गोष्ट लक्षात येते, सण तर साजरा केला जातो, पण सणाच्या आधी करायच्या काही धार्मिक तयारी आपण विसरतो. शास्त्रानुसार गुढीपाडवा येण्याआधी खरंच ही खास कामे केली तर देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला मिळते, सुख समृद्धी कायम राहते. महिलांनीच ही कामे केली तर फळ अधिक मिळते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. तर पहिला मुद्दा आपण पाहिलाच, 5 महत्त्वाची कामे. ह्या मुद्द्यावरती बोलणार आहोत आपण. गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी करायची विशेष जी कामे ज्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट आणतात. म्हणून हा मुद्दा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. पहिलं म्हणजे घरात सुगंधी वातावरण तयार करा. सुगंधी वातावरण तयार करा. गुढीपाडवा येण्याआधी घरातील वातावरण शुद्ध करणे खूप महत्त्वाचे असते. प्राचीन काळापासून आपल्या घरात धूप, अगरबत्ती आणि कापूर लावण्याची परंपरा आहे. महिलांनी गुढीपाडवा येण्याआधी सकाळी आणि संध्याकाळी धूप करावाच, कापूर लावून संपूर्ण घरात फिरवावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. देवघरामध्ये दिवा फिरवावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. असे म्हणतात की ज्या घरामध्ये रोज दिवा आणि धूप लावला जातो त्या घरात देवांचे आशीर्वाद कायम राहतात. दुसरं म्हणजे तुळशीची पूजा करा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. तुळशीची पूजा करा. तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे शास्त्र सांगते. गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी तुळशीला पाणी घालावे. तुळशीसमोर दिवा लावावा. तुळशीला हळद आणि कुंकू लावावे आणि तुळशीसमोर प्रार्थना करावी. तुळशीची पूजा केल्याने घरातील संकटे कमी होतात असे मानले जाते. तिसरं म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाची पूजा करा. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जा येण्याचा मार्ग असतो. म्हणून गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी मुख्य दरवाजाची पूजा करावीच. त्यासाठी दरवाजावर हळद आणि कुंकू लावावे. दरवाजाजवळ स्वास्तिक काढावे. सुंदर रांगोळी अशी काढावी. स्वास्तिक हे अत्यंत शुभ मानले जाते. स्वास्तिकमुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. घरामध्ये दानधर्म करा. सणांच्या आधी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. महिलांनी शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करावे. पक्ष्यांना धान्य टाकावे. गाईला चारा द्यावा. दान केल्याने घरातील नकारात्मक कर्म कमी होतात असे धर्मग्रंथ सांगतात. जुन्या वाईट सवयी सोडा. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. म्हणून गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी एक संकल्प करावा. उदाहरणार्थ, राग कमी करणे, वाईट बोलणे कमी करणे, भांडणे टाळणे, सकारात्मक विचार करणे. कारण घरातील वातावरण महिलांमुळेच हे सदैव आनंदी राहते. या 6 आहे देवाचे नामस्मरण करा. गुढीपाडवा येण्याआधी देवाचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. महिलांनी दररोज काही वेळ देवाचे नामस्मरण करा.
उदाहरणार्थ ओम नमः शिवाय, ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही 108 वेळा जपावा. नामस्मरण केल्याने आपले मन शांत होते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 7वा आहे घरात गोड बोलण्याची सवय ठेवा. धर्मग्रंथात सांगितले आहे की गोड बोलणाऱ्या व्यक्तीच्या घरात नेहमी सुखच राहते. महिलांनी कुटुंबातील सर्वांशी प्रेमाने बोलावे, रागाने बोलणे टाळावे, कारण घरातील वातावरण महिलांवरती अवलंबून असते. 8वं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी काय करू नये. गुढीपाडव्याच्या आधी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ घरात भांडणे करू नये, वाईट शब्द वापरू नये, घर अस्वच्छ ठेवू नये. असे केल्यास सणाचे शुभ फळ कमी मिळते असे मानले जाते. मैत्रिणींनो, गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र सण आहे. मराठी माणसाचा सण आहे. जर महिलांनी गुढीपाडवा येण्याआधी खरंच ही कामे केले तर आपल्या घरामध्ये आनंद, सुख, शांती आणि समृद्धी वाढते. म्हणून यावर्षी गुढीपाडवा येण्याआधी ही कामे तुम्ही नक्की करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही ही सर्व कामे करणार का नक्कीच सांगा. आता शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अशी कोणती 7 कामे शुभ करायची आहेत गुढीपाडवा येण्याआधी, ज्यामुळे खरंच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम टिकून राहील. मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचा आवडता आणि अत्यंत पवित्र सण गुढीपाडवा हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. या दिवशी घरात गुढी उभारली जाते, पूजा केली जाते आणि नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. हे खूप आनंदाने केले जाते. पण आपल्या धर्मशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशीच नव्हे तर गुढीपाडवा येण्याच्या काही दिवस आधी घरात काही शुभ तयारी करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. विशेषतः महिलांनी काही साधी पण अत्यंत प्रभावी कामे केली तर घरात वर्षभर सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट येते असे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा येण्याआधी महिलांनी कोणती ती 7 शुभ कामे करावीत. ही कामे अत्यंत सोपी आहेत, पण त्यांचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमची टिकून राहील. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. पहिला आहे घरात मिठाच्या पाण्याने घर पुसणे. पहिला आहे मिठाचे पाण्याने घर पुसणे. गुढीपाडवा येण्याआधी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणे खूप आवश्यक असते. यासाठी एक अत्यंत सोपा उपाय सांगितला जातो. महिलांनी आठवड्यातून किमान एकदा तरी मीठ टाकलेल्या पाण्याने घर पुसावेच. गुरुवारी पुसलेले अत्यंत फळदायी मानले जाते. नकारात्मक ऊर्जा कमी होते, घरातील वातावरण शांत होते आणि आपलं मन प्रसन्न राहते. अनेक वास्तुतज्ञ देखील सांगतात की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. म्हणून गुढीपाडवा येण्याआधी हा उपाय तुम्ही नक्की करा. देवघरात नवीन फुले अर्पण करा. देवाला ताजी फुले अर्पण करा. अत्यंत शुभ मानले जाते. महिलांनी गुढीपाडवा येण्याआधी रोज देवघरात ताजी फुले अर्पण करावीत. दिवा लावावा, अगरबत्ती लावावी. फुलांचा सुगंध घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असे मानले जाते. फुले अर्पण करताना मनात प्रार्थना करावी. तिसरा आहे धनधान्याचे डबे भरून ठेवा. गुढीपाडवा येण्याआधी घरातील धान्याचे डबे भरून ठेवणे शुभ मानले जाते, कारण धान्य हे समृद्धीचे प्रतीक आहे. महिलांनी तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी यांचे डबे रिकामे ठेवू नयेत. घरात धान्य भरलेले असेल तर घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही असे मानले जाते. चौथा आहे घरात दीप लावावा. दिवा हा प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. महिलांनी गुढीपाडवा येण्याआधी रोज संध्याकाळी देवघरात एक दिवा लावावा. तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ देखील दिवा लावल्यास अत्यंत शुभ मानले जाते. दिव्याचा प्रकाश घरातील नकारात्मकता दूर करतो असे सांगितले जाते. घरात मंगल चिन्ह काढा. गुढीपाडवा येण्याआधी घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही शुभ चिन्ह काढणे खूप शुभ मानले जाते. उदाहरणार्थ स्वस्तिक, ओम, कमळ, लक्ष्मीची पावले ही चिन्हे घरात सकारात्मक. महिलांनी हळद किंवा कुंकू वापरून ही चिन्हे काढू शकतात.
6वं आहे कडुलिंबाचे सेवन. गुढीपाडव्याच्या काळात कडुलिंब खाण्याची परंपरा आहे, पण सध्या हल्ली आता कोणीच खात नाही. कडुलिंबाचे सेवन केल्याने शरीर शुद्ध होते, आरोग्य चांगले राहते आणि धार्मिकदृष्ट्या देखील हे खूप शुभ मानले जाते. महिलांनी कुटुंबातील सर्वांना कडुलिंब आणि गूळ खायला थोडासा तरी द्यावाच. याचा अर्थ जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात हे स्वीकारायचे आपल्याला आहे. 7वं आणि शेवटचं आहे घरात आनंदी वातावरण ठेवा. सण म्हणजे आनंद, म्हणून गुढीपाडवा येण्याआधी घरात सकारात्मक वातावरण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांनी घरात भांडणे टाळावी, सर्वांशी प्रेमाने बोलावे, वादविवाद घालू नये, घरामध्ये हसत खेळत वातावरण ठेवावे, कारण घरातील शांतता आणि आनंद हेच खरे सुख आहेत. एक तुम्हाला छोटीशी धार्मिक कथा मी सांगते. एकदा एका गावात एक कुटुंब राहत होते. त्या घरातील स्त्री अत्यंत धार्मिक आणि श्रद्धाळू होती. गुढीपाडवा येण्याआधी ती घर स्वच्छ करत असे, देवाची पूजा करत असे आणि गरिबांना अन्नदान करत असे. हळूहळू त्या घरात समृद्धी वाढली. लोकांनी विचारले की तुमच्या घरात इतकी भरभराट आता अचानकच कशी झाली? तेव्हा त्या स्त्रीने सांगितले की ती दर सणाच्या आधी देवाचे स्मरण करते आणि घरात सकारात्मक सदैव वातावरण ठेवते. यातून आपल्याला शिकायला मिळते की श्रद्धा आणि सकारात्मकता यामुळे जीवन आपले सुद्धा बदलू शकते. मैत्रिणींनो, गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा सण आहे. जर महिलांनी गुढीपाडवा येण्याआधी खरंच ही शुभ कामे केली तर आपल्यासुद्धा घरामध्ये वर्षभर सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. म्हणून यावर्षी गुढीपाडवा येण्याआधी ही तुम्ही नक्की कामे करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की हाईप द्या. महत्त्वाचं म्हणजे आपल्या जॉईन बटनावरती क्लिक करून आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्कीच सपोर्ट करायला विसरू नका. तुमचा असंच सपोर्ट या भक्तिमय चॅनलला सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावरती आणि तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी नम्र विनंती, प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.